सांभाळून मी देऊ कट करून. 1 मिनिट झालं. वा मस्त चव आहे रे तुझ्या हाताला. होय ना, मग आता माझ्या हातानच खावा. तू पण खा. छान झाले ना. मला वाटलं बाहेरून काहीतरी घेऊन येशील खायला, पण ही आयडिया चांगली आहे. हुशार आहेस तू. नगरसेवक नसतास ना गाराच टाकला असतास पक्का. तुम्हालाच पाव भाजायला ठेवलं असतं मग. वाघमारे मी जिथं आहे ना तिथंच योग्य आहे. ते आहेस, पण जरा लोकांबरोबर आपल्या घरात पण बघ. लाईट नाही, पाणी नाही. काय मी प्रामाणिक आहे ना. प्रामाणिक नगरसेवक हा सामान्य माणसांसारखाच राहतो आणि तसंच जगतो. आली वाटतं लाईट. अगं बाई सकाळ झाली होय. लयच उशीर झाला मला उठायला. अजून नाही आली लाईट. सत्या सत्या उठ. पाणी आलंय का बघ. लाईट नाही आले अजून. काय पाणी आलं? पाणी आलंय का बघ. जागा होता. काय झालं? आली नाही आलं पाणी. हा काय फालतूगिरी आहे. आता काय करायचं? दोन्ही एकाच वेळे नाही. आवरायचंय, ड्युटीवर जायचंय. करतो काहीतरी, टेन्शन घेऊ नका. कालपासून नुसतं करतोच. करत काय नाही. नगरसेवक आहेस ना, तुझ्याच घरात पाणी नाही, लोकांना काय देणार आहेस? हो वाघमारे, कशाला सकाळ सकाळ चिडचिड करताय माझ्यावर? मला बी नाही माहित पाणी काय गेलंय ते. मला बी वैतागच आलाय. साधं तोंडावर मारायला पाणी नाही. थांबा. काय आता काय? बल मला विचारतोय. घ्या म्हणस. याच्यासाठी वरडत होते कावळे. अरे वा, मनकवडे आहात तुम्ही. तुम्हाला कसं काय कळलं कावळे कोकलत्यात? आणि तुम्ही हा नाश्ता आणला. वा वा वा. कांद्यात पोहेत की पोह्यात कांदेत, पण काही पण असू दे, माझ्या सगळ्यात आवडीचा नाश्ता आहे. हो ना. अहो मीच म्हटलं आईला आज माझ्या आत्तोबांच्या आवडीचा नाश्ता कर. स्वप्न तर नाही ना बघा तुम्ही? बया 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 बया, आज कंच्या दिशेला सूर्य उगवलाय. नाही एरवी आमच्या नावाने नुसते खडं फोडत असते. आज कसा पाजर फुटला तुला एवढा? आत्ते कसं आहे ना, घरातून बाहेर पडताना उपाशी पोटी बाहेर पडू नये असं मला वाटतं बघ. म्हणजे हमरे, हे बघ ही येळ नाही सगळं बोलायची. शांत राहा. म्हणजे काय बोलणार आहे तुम्ही? थांबाई आत्ते, काय जरी झालं ना तरी आज मी हे बोलणारच आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं चालती हो. लायकी नाही तुझी इथं राहायची. ए आमरे, कुणाची लायकी काढतेस ग? तुझी.
तुझी लायकी काढत्या. अगं ज्या घरात राहतीस फुकटचं गिळायला मिळते त्याच्याबरोबरच बेईमानी केलीस. आमरे ही घर माझं बी हाय. हो का? अगं मग घराचे पेपर चोरलेस ना? नीट वाचता नाही आले पेपर. हे घर माझ्या आईच्या नावावर आहे, त्यामुळं आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालतं व्हायचं. बिन बापाच्या पोरी होतासा तुम्ही. तवा आली मी ह्या अगं मग नव्हतं यायचं. माझी आई खंबीर होती, सांभाळलं असतं तिनं आम्हाला. आणि अगं नसती आलीच ना तर ह्या घराला वाळवी तरी लागायची राहिली असती. हे आमरे, हा बघ तुला काय करायचं ना ती कर. पण मी ह्या घरात ना अजिबात जाणार नाही. तू जर स्वतःहून या घरातनं गेली नाहीस ना तर मी स्वतः तुला धक्के मारून हकलून देईन. हा दाव दाव, तुझ्यात किती हिंमत आहे का नाही ती बी मी बघती. बघायचंय तुला? चल चल, निघ माझ्या घरातून. आमरे चल, करू नको अगं. सोड. हा बघ काय आमरे, तुला काय करायचंय ना ती कर. पर आज तू माझा जे अपमान केलायस का नाही त्याचा मी असा काट्यानं काटा काढीन का नाही की तू बघच. आणि नाही मी ह्या घरातनं हलणार. आता ह्या घरातनं बाहेर जाईल तर ती फकस्त माझी तिरडी जाईल, पण मी नाही हलायची. हे बलमा, तुला काल सांगितलं होतं ना मी. अरे आमच्या एरियात पाणी का नाही ते बघ ना. जीव असा, ह्याचे मित्र पण असेच. काल सांगितलं होतं, अजून माहिती नाही काढली. एवढा वेळ लागतो वे? पाणी नाही, लाईट नाही, आता काय बिना आंघोळीची जाऊ? ठेव तू जरा. मी काय म्हणतो, जावा तुम्ही तसंच. जा. तू जा की, मला नाही सवय तू सारखी घाणेडी. मी म्हणलंय का मी तसंच जाईन? तुम्ही म्हटलंय ना, मग जा जा जा. सत्या, अहो आज काय ते सोक्ष मोक्ष लावतो वाघमारे. आज आत्ताच काय ड्युटीवर जायचं आवरून बिना आंघोळीची जाऊ आहे? साताऱ्याचं वाघ म्हणा, अजून पाणी का आलं ते माहित नाही आणि यो नगरसेवक होणार. ओ वाघमारे, उगाच उकसवू नका मला. तुमच्यामुळे माझी बी चिडचिड व्हायला लागल्या. माझी पण चिडचिड होते, काय करू? कर काहीतरी. आणि हे कोण विजवणार? तू विजव. ए आम्या, तुला सांगितलं होतं ना काल मी. काय केलंस मग?